नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी पंचायत समिती मिरज येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा देवदास कांबळे यांचा इशारा. बेडग येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी असणारा निधी चुकीच्या ठिकाणी खर्च होत असून कोणतीही कारवाई होत नसल्याने दिनांक 25 रोजी भीम प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. मिरज पंचायत समिती निवेदनाकडे दुर्लक्ष करत आहे, निवेदनाला केराची टोपली दाखवत आहे असे दिसत असल्यामुळे व संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्हाला आंदोलनिक भूमिका घ्यावी लागत आहे, असे देवदास कांबळे यांनी सांगितले. 2 ते 3 मागासवर्गीय कुटुंबाची नावे घालून 10 लाखाचा अनुसूचित घटकाचा व आमच्या वाट्याचा निधी इतरत्र खर्च करत आहेत. बेडग येथील मागासवर्गीय समाजामध्ये अनेक कामे करणे बाकी असताना त्या ठिकाणी निधीची गरज असताना चुकीच्या ठिकाणी निधी खर्चून अन्याय केला जात आहे, असेही भीम प्रतिष्ठानचे सांगली जिल्हाध्यक्ष देवदास कांबळे म्हणाले. या आंदोलनात स्वप्नील बाबा खांडेकर यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. बेडग गावामध्ये अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या विकासासाठी खर्च करण्यात येणारा निधी हा केवळ 2 ते 3 घरासाठी चुकीच्या ठिकाणी खर्च केला जात आहे आणि अशी तक्रार भीम प्रतिष्ठानच्या वतीने देवदास कांबळे यांनी मिरज पंचायत समितीकडे दिनांक 5/7/2024 रोजी केलेली आहे. कारण नसताना अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या विकासासाठी आलेला निधी हा चुकीच्या ठिकाणी खर्च करण्यात येत आहे. दिनांक 5 रोजी तक्रार दिलेली असताना देखील पंचायत समितीने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. संबंधित ठेकेदार हा त्या ठिकाणी काम सुरूच ठेवलेला आहे. संबंधितावर कारवाई केली जात नाही. मिरज पंचायत समितीच्या या दुर्लक्षित कारणामुळे भीम प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 25/7/2024 रोजी गुरुवारी तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन मिरज पंचायत समितीवरती आम्ही करत आहोत आणि या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत. संबंधित मिरज पंचायत समितीला आम्ही जाहीर सांगू इच्छितो की मागासवर्गीय वस्तीमध्ये, दलित वस्तीमध्ये प्रचंड अशी कामं आहेत की जे कामं करणे गरजेचे आहे आणि असं असताना देखील विनाकारण नसताना मागासवर्गीय निधीचा दुसरीकडे वापर करून तुम्ही शासनाचा जो पैसा आहे, जो मागासवर्गीयांच्या हक्काचा जो निधी आहे, हा दुसरीकडे खर्च करून या ठिकाणी असणाऱ्या इथे मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहात आणि तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा 25 तारखेला जशाच तसं उत्तर देण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं असणारं या ठिकाणी मी आवाहन करत आहे.